आज मला आहे ना एकदम असे छोटे आणि एकदम काटेरी मस्त गावरान वांगे भेटले, तर ना मग मी काय केलं, खारं वांगं केलं याचं. पहा आता तर नाही का, तर ते सगळे काटे बिटे काढून घेतले आणि आता आता मधून आहे ना 4 चिरा द्यायच्या. खिडकी आहे का काय ते पाहून घ्यायचे असे नाही का. एकदम गावरान मस्त ताजे ताजे वांगे भेटले ते. हे सगळे काटे व्यवस्थित काढून घेतले आणि असे 4 चिरा द्यायचे आणि पाण्यात ठेवायचे, कारण काळं पडू नये म्हणून. थोडंसं मीठ टाकायचं पाण्यात. आता हे सगळे चिरून घ्यायचे. सगळे किडके पाहून घेतले मी, त्याच्यात नाही का काही कीड वगैरे नाही ना. भाकरीबरोबर इतकं छान लागतं ना हे वांगं. अशासाठी काय काय लागतं ते दाखवते. मिरच्या, हिरव्या मिरच्या हावरी थोडीशी घेतली, 1 चमचा. थोडासा तुकडा खोबऱ्याचा, हळद, धना पावडर आणि जिरं. कोथिंबीर आहे ना याला भरपूर घ्यायची कोथिंबीर. शेंगदाणे घेतले भाजून आणि लसूण. टरफलं काढून घेतले शेंगदाण्याचे. आता हे खोबरं, हावरी, लसूण, हे मिरच्या टाकल्या. मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या. कोथिंबीर काही फोडणीत टाकली, नंतर टाकली, काही वाटणात टाकली. कोथिंबीर भरपूर टाकायची म्हणजे नाही का छान टेस्ट येते. आणि हे शेंगदाणे ना चांगले खरपूस भाजून त्याचं टरफलं काढून घेतलेलं आहे. शेंगदाणे त्याच्यात जाड मीठ टाकलं 1 चमचा आणि थोडंसं वरती टाकलं. त्याच्यात आता जिरं आणि धनापूड पण टाकून घेतली. हळद, याच्यात पाणी वगैरे काही टाकायचं नाही, जाडसरच करायचा थोडासा नाही का मिक्सर. जास्त बारीक नाही करायचं याला. आता हे झालं मिक्सर, हे सगळं काढून घ्यायचं. आता हे वांग्यातलं पाणी काढून घेतलं आणि आता हे वांगे भरून घ्यायचे. जेवढा बसन तेवढा मसाला घालायचा त्याच्यात. चांगले मस्त व्यवस्थित भरून घ्यायचे. इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी पॅनमध्ये. हे सगळे वांगे भरून घेतले आधी. भरपूर घालायचं त्याच्यात नाही का. आता इकडं पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल थोडंसं जास्तच लागतं बरं का, थोडंसं जास्त टाकायचं. कोथिंबीर टाकली थोडी. आता हे भरलेले वांगे टाकायचे. आता हे चांगलं परतून घ्यायचं नाही का व्यवस्थित असं.
आणि ना त्याला गरम पाणी वापरायचं, गार नाही. म्हणजे नाही का ते असे दांडरल्यासारखे नाही होत, चांगले शिजतात. पाणी गरम करून घेतलं, आधी थोडंसं टाकलं आणि परत झाकण ठेवून थोडंसं नाही का शिजून घ्यायचं. एकदम सगळं नाही पाणी टाकायचं. आता हे परत काढल्या का छान शिजायला लागलेत. आता राहिलेला मसाला टाकून घेतला तो. परत थोडंसं झाकण लावून ठेवायचं पाणी टाकून. 2-3 मिनिट ठेवून दिलं का परत झाकण काढून मग नाही का. आणि पाहिजे तितकं, आता तुम्हाला थोडंसं रस्सा पाहिजे किंवा थोडंसं असं कोरडं पाहिजे त्यानुसार पाणी टाका. 5 मिनिटात तयार होती भाजी.